नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खिमराज चामोरशीकर तुमचा आकार फाउंडेशनचा ऑनलाईन प्लॅटफॉर्म स्वागत करतोय। सीसॅट म्हणजेच ज्यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ता हे मुख्यतः दोन विषय आहेत। याच्या व्यतिरिक्त अजून पॅसेज वगैरे पण विचारले जातात, पण गणित आणि बुद्धिमत्ता याची प्रॅक्टिस तुम्हाला आज आपण जो टॉपिक घेणार आहोत तो बुद्धिमत्ताचा पहिला टॉपिक आहे, तो म्हणजे काय तर सिरीज, ज्याला मराठीमध्ये वर्ड आहे काय तर मालिका। आपण थोडंसं मी तुम्हाला एक 5 मिनिटं फक्त बुद्धिमत्ता या विषयाबद्दल सांगतोय, त्यानंतर आपण मग ह्या टॉपिकला चालू करू। गणितामध्ये जर बघितलं तर गणित म्हणजे काय तर मॅथमॅटिक्समध्ये जर बघितलं तर तो टेक्निकल थोडा विषय आपण असं म्हणता येईल, कारण त्याच्यामध्ये एक कुठली तरी मेथड असते, फॉर्म्युला असते आणि त्या फॉर्म्युलाचा यूज करावा लागते, मेथडचा यूज करावा लागतो, कुठली तरी एक पद्धत असते, ठीक आहे, आणि स्टेप बाय स्टेप आपल्याला जावं लागतं तेव्हा आन्सर मिळतो आपल्याला। पण बुद्धिमत्ता जर बघितलं तर हा टेक्निकल कमी आहे, ठीक आहे। यासाठी तुम्हाला जेवढं जास्त प्रॅक्टिस करणार आहे तेवढं जास्त तुम्हाला प्रश्न चांगले आणि लवकरात लवकर सॉल्व करता येतील। त्यामुळे लक्षात ठेवा की बुद्धिमत्ता हा जर विषय जर तुम्हाला चांगला करायचा तर खूप जास्त प्रॅक्टिस करा, ठीक आहे। आणि गरज नाही आहे की तुम्हाला यासाठी कुठली तरी मेथड्स माहीत असायला पाहिजे किंवा जर कुठेतरी शिकला तरच तुम्हाला ती प्रॅक्टिस करता येईल किंवा तरच तो प्रश्न सॉल्व करता येईल। तुम्ही प्रश्न बघा कोणत्याही टॉपिकचे आणि थोडंसं जर विचार केला तरी पण ते तुम्हाला सॉल्व करता येईल। त्यामुळे प्रॅक्टिस करा, स्वतः प्रयत्न करा, तर तुम्हाला लवकरात लवकर आणि चांगले जास्तीत जास्त प्रश्न असे अटेम्प्ट करता येतील, ठीक आहे। तर बुद्धिमत्तेचा डिस्कस झाल्यानंतर आपण पहिलाच टॉपिक घेऊ, ते म्हणजेच काय तर सिरीज, ठीक आहे। यानंतरचे बघा जे 3-4 टॉपिक आहेत सिरीज नंतर आपण मग घेणार आहोत काय तर क्लासिफिकेशन, म्हणजे गटात न बसणारा एखादी नंबर किंवा एखादी अल्फाबेट तो काढायचा असतो। त्यानंतर मग त्याच्यानंतरचा टॉपिक आहे तो आहे ॲनालॉजी, ज्याला समान संबंध म्हणतात, ठीक आहे। यानंतर मग घेऊ आपण इन्सर्टिंग मिसिंग कॅरेक्टर, ठीक आहे। इन्सर्टिंग मिसिंग कॅरेक्टर हा सिमिलर टॉपिक आहे सिरीज सारखाच। आणि त्यानंतर मग घेऊ परत आपण कोडिंग आणि डिकोडिंग, कोडिंग डिकोडिंग। जर टॉपिक जर बघितले तर हे 4-5ही टॉपिक ऑलमोस्ट सिमिलर आहे, आणि त्या सगळ्यांचा बेस आपण कन्सिडर करता येईल तो सिरीज आहे। त्यामुळे सिरीजची चांगली प्रॅक्टिस करा, बाकीचे टॉपिकनं फार सोपे जातील मग तुम्हाला। सिरीजमध्ये एकदा काय तुमचे लॉजिक डेव्हलप झाले तर मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुम्हाला बाकीचे टॉपिक हे सोपं जाणार आहेत। म्हणून सिरीजचं भरपूर प्रॅक्टिस करा, सिरीजवरचे प्रश्न भरपूर सॉल्व करा। आता होत काय आहे तर बघा की आयोग आधी जर तुम्ही 4-5 वर्षा आधीचे जर पेपर जर बघितलं तर त्यावेळेस सिरीजवरचे जास्त प्रश्न विचारले जात होते, पण आता जर तुम्ही मागच्या 2-3 वर्षामध्ये जर बघितलं तर तुम्हाला आता सिरीजवरचे प्रश्न कमी मिळतील। आणि जो इन्सर्टिंग मिसिंग कॅरेक्टर आहे म्हणजेच काय की तेच नंबर्स आता कुठले तर डायग्राममध्ये दिले जातात आणि त्याच्यावरचे प्रश्न जास्त विचारले जातात। पण एकदा काय तुमचं सिरीज जर चांगलं असेल ना तर तुम्हाला मग हे जे इन्सर्टिंग मिसिंग कॅरेक्टर वगैरे आहेत ते सगळे टॉपिक तुम्हाला सोपे जाणार आहेत, ठीक आहे। आणि म्हणून म्हणतो की हा काय तर हा बेस आहे, त्याचा यूज तुम्हाला पुढच्या टॉपिकमध्ये होणार आहे। तर आज आपण सिरीज टॉपिक चालू करू। सिरीज म्हणजे बेसिकली काय तर मालिका। याच्यामध्ये 2 प्रकारचे प्रश्न विचारले जातात, एक आहे काय तर नंबर सिरीज, ठीक आहे, आणि दुसरा आहे काय तर अल्फाबेटिकल सिरीज, ठीक आहे। अल्फाबेटिकल म्हणजे ज्याच्यामध्ये ABCD याच्यावर प्रश्न विचारले जातात, आणि दुसरा पहिला जो आहे तो आहे काय तर नंबर सिरीज। यामध्ये बघा की अल्फाबेटिकल सिरीज तर फार सोपी आहे, तुम्हाला ABCD तर येतच, फक्त त्याच्यामध्ये एक्स्ट्रा तुम्हाला पार्ट करायचे, त्यामध्ये त्या प्रत्येकांचे नंबर्स पार्ट असायला पाहिजेत। नंबर सिरीजमध्ये थोडं तुम्हाला जास्त प्रॅक्टिस करावं लागणार आहे, कारण मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले की बुद्धिमत्ता हा विषय असा आहे की त्याच्यामध्ये फार कमी टॉपिक अशी आहे ज्याच्यामध्ये काहीतरी सेट ऑफ रूल्स आहेत, त्या रूल्समध्ये जर तुम्ही राहिले तर तुम्हाला सगळे त्या प्रकारचे प्रश्न सॉल्व्ह करता येतील। पण हे सुरुवाती जे मी तुम्हाला 4-5 टॉपिक सांगितलेत यामध्ये लक्षात ठेवा की याच्यामध्ये कोणतेही सेट ऑफ रूल्स नाही आहेत, कुठली कोणतीही पद्धत नाही आहे। तुम्ही जेवढी जास्त प्रॅक्टिस करणार तेवढं काय होणार, जास्त लॉजिक डेव्हलप होईल, तेवढे जास्त प्रश्न आणि लवकर प्रश्न अटेम्प्ट होतील। आणि म्हणून प्रॅक्टिसच करणं फार जास्त गरजेचं आहे। आपण करणार काय आहोत मग, हा टॉपिक का शिकायचा आहे, आपण फक्त बघणार एवढंच आहोत की या सिरीजचे आज जे पण प्रश्न घेणार आहोत ना त्यामधून आपण काही चीट कोड्स बनू किंवा काही ट्रिक्स बनू किंवा काही टिप्स बनू, ते आपण डेव्हलप करण्याचा प्रयत्न करू की एखादी प्रश्न आल्यानंतर कसं तुम्हाला विचार करायचा आहे। त्यामुळे काय होणार की तुमचा आन्सर लवकर सापडेल, ठीक आहे। तर आज फक्त आपल्याला तेवढं बघायचं आहे, आणि म्हणून आपण सुरुवातीला अगदी सोपे प्रश्न घेऊ। त्यामुळे काय लक्षात येईल तुम्हाला की एखादी प्रश्न आला की कसं तो प्रश्न हँडल करायचा आहे, त्याच्यामध्ये काय लॉजिक असू शकतं, ठीक आहे। प्रश्न घेतल्यानंतर तुम्हाला हे लगेच लक्षात येईल, ठीक आहे। तर पहिलं बघा, सिरीजमध्ये पहिला आहे तो काय तर नंबर सिरीज आहे। यामध्ये बघा आता याच्यावर जर प्रश्न बघितले तर बघा, आधी आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, आपला मुख्य फोकस हा एक्झाम आहे, राज्यसेवा त्याच पद्धतीने संयुक्त जी परीक्षा होते ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी, ही परीक्षा आपली फोकस आहे। आणि म्हणून प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स कोणत्याही विषय असेल तरी पण प्रिव्हियस इयर क्वेश्चन सोडायचं नाही आहे। त्यावरून तुमचं लक्षात येतं की तुम्हाला नेमके काय
कसं अभ्यास करायचं, तुमचं डायरेक्शन काय असायला पाहिजे. आणि बघा की या टॉपिकवर प्रश्न काय विचारले जाते. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की याच्यावरचे प्रश्न आता कमी होऊन इन्सर्टिंग मिसिंग कॅरेक्टरवर प्रश्न जास्त विचारले जात आहेत. तर याच्यावर हा एक प्रश्न विचारला आहे जो अल्फाबेटिकल सिरीजवर आयोगाने विचारले. PSI मेन्स 2020चा प्रश्न आहे. काय दिले, काही अल्फाबेटचे ग्रुप दिलेत आणि त्याच्यामध्ये पुढे कोणता ग्रुप येणार अल्फाबेटचा असा आपल्याला प्रश्न विचारला. आपण प्रश्न घेऊ आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुम्हाला आपण हा टॉपिक झाल्यानंतर तुम्हाला हा प्रश्न सहज सॉल्व्ह करता येईल. ठीक आहे, बघा पहिला जो टाईप आहे यामध्ये अगदी बेसिक टाईप आहे सिरीजवरचा. आणि आपण तुम्हाला सांगितलं मी की आधी आपण नंबर सिरीज घेणार आहोत आणि त्यानंतर मग अल्फाबेटिकल सिरीज घेऊ. बघा पहिला जो प्रश्न आहे तो काय आहे, 7, 11, 13, 17, 19 आणि पुढची संख्या कोणती असणार ते काढायचं आहे. ठीक आहे, आता बघा की नेमकं याच्यामध्ये जर बघितलं तर इथे एक लक्षात येते की नंबर हे वाढत 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 जात आहे. त्यामुळे पुढे काय तर 19च्या पुढची संख्या येईल हे तर सोपं आहे बरोबर. मग वाढत कितीने जात आहे, तर इथं बघा काय आहे, 7 आहे, 11 आहे, म्हणजे हे 4ने वाढला त्यामुळे मी प्लस यूज करतोय. 7 अधिक 4 11 होतात. ठीक आहे, नेक्स्ट 11 आणि इथं काय तर परत 4 केलं तर काय येणार 13 येईल. 13 अधिक 4 केलं तर 17 येणार. 17 अधिक 4 केलं तर 11 इथं येणार किती तर 2. इथं 4चा फरक आहे, इथं परत 2चा फरक आहे आणि पुढे काय येणार तर परत 4चा फरक येईल. त्यामुळे 19 आणि 4 आन्सर काय येणार तर 23 येईल बरोबर. पण लक्षात घ्या की जर प्रश्न आल्यानंतर हे तर सोपी आहे किंवा या प्रश्नामध्ये हाच आन्सर आहे, तुम्ही कोणत्याही लॉजिकने काढा आणि लॉजिकनुसार आन्सर बदलू शकतो हे सुद्धा लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला आन्सर तोच काढायचा जो पर्यायामध्ये दिलेला आहे. या प्रश्नांमध्ये मी आता पर्याय घेतलेले नाही आहेत. ठीक आहे, पण जो दुसरा एक लॉजिक सांगतोय त्यानुसार सुद्धा हाच आन्सर येणार आहे. दुसरा लॉजिक काय तर बघा 7, 11, 13, 17, 19 ह्या सगळ्या जर बघितल्या तुम्ही तर हे सगळे प्राईम नंबर्स आहे, हे सगळे मूळ संख्या आहेत. आणि मी तुम्हाला मॅथमॅटिक्सच्या सुद्धा टॉपिकमध्ये जो बेसिक आपण घेतले त्यामध्ये सुद्धा सांगितलंय की 1 ते 100 पर्यंत जेवढे पण मूळ संख्या आहेत प्राईम नंबर्स आहेत त्या तुम्हाला पाठ असायला पाहिजे. टोटल किती आहेत 1 ते 100 पर्यंत ह्या किती आहेत टोटल तर 25 आहेत. आणि ह्या सगळ्या त्या 25 संख्या तुम्हाला पाठ असायलाच पाहिजे. कारण ज्यावेळेस बघा की असा एखादी प्रश्न येतो तर तुम्हाला लगेच क्लिक व्हायला पाहिजे की नेमके ह्या सगळ्या प्राईम नंबर्स आहे ना पुढे प्राईम नंबर्सच येणार आहे म्हणून. इथं जर बघा लक्षात घ्या की 7, 11, 13 आहे बघा 7, 11, 13, 17, 19 आणि मग पुढचा प्राईम नंबर कोणता येणार तर 23. त्यामुळे आन्सर काय येणार तर 23 येईल. आता प्रत्येकच वेळेस कारण जर तुम्ही प्राईम नंबर जर बघितले मूळ संख्या जर बघितल्या तर त्या रॅन्डम कुठं पण असतात. असं गरजेचं नाहीये की 2 आणि 4चाच फरकाने असणार आहेत म्हणून. ठीक आहे, आता इथं फक्त डिफरन्स सारखा किंवा 2, 4, 2, 4 असा फरक सापडला हा आपण काय तर कॉन्सिक्वेन्स म्हणू किंवा आता काय तर कोइन्सिडन्स झालंय तसं की नेमके सेम दोन्ही पण लॉजिकनं सारखाच आन्सर येतोय. पण लक्षात ठेवा की ज्यावेळेस पण प्राईम नंबर्स असतात त्यावेळेस प्रत्येक वेळेस असा डिफरन्स हा सारखा येईलच याची गॅरंटी नाही. ठीक आहे, दुसरा एक प्रश्न बघा ना, इथं पण संख्या ह्या मोठ्या मोठ्या होत जात आहे पण तुम्ही जर डिफरन्स जर काढलं तर तुम्हाला काही लॉजिक सापडणार नाही. जर इथं +4 करावं लागेल, इथं +10 करावं लागेल, तर इथं किती करावं लागणार तर हे +14. ठीक आहे, म्हणजे आता मग पुढे येणार किती तर इथं आपल्याला काही शुअर सांगता येणार नाही. पण एक लक्षात येत आहे तुमच्या की 3, 7, 17 आणि 21 ह्या काय तर ह्या मूळ संख्या आहेत. म्हणजे पुढे सुद्धा काय येणार तर मूळ संख्या येऊ शकते. ठीक आहे, आणि ऑप्शनमध्ये दिलं असेल तर ते मग मार्क करायला काही हरकत. बघा मूळ संख्या कोणत्या येणार 3 दिलेला आहे आपल्याला आणि त्यानंतर 7 म्हणजे या दोघांच्या मध्ये एक संख्या सोडलेली आहे. त्यानंतर 7 आणि 17 ही इथं आहे म्हणजे 7 आणि 17च्या मध्ये ह्या 2 संख्या सोडल्यात. आधी एक संख्या सोडली होती आता 2 संख्या. 17 आणि 31 याच्यामध्ये आता बघा ह्या 3 संख्या सोडलेल्या आहेत. म्हणजे आधी काय केलंय एक संख्या सोडली आहे त्यानंतर 2 त्यानंतर 3 आता आपण पुढे 4 संख्या सोडू 1 2 3 4 संख्या सोडला तर आन्सर काय येणार तर 53 पाचवी संख्या इथली. त्यामुळे आन्सर काय येणार या प्रश्नाचं 53. त्यामुळे लक्षात ठेवा की रॅन्डम येतात ज्या मूळ संख्या असतात त्या रॅन्डम येतात. आणि म्हणून पहिली जी टीप आहे ना ते लक्षात ठेवा की ज्यावेळेस पण सिरीजवरचा प्रश्न आहे तो सगळ्यात आधी चेक करा की मूळ संख्या आहेत की नाही. जर तुमच्या मूळ संख्या असतील तर दुसरं लॉजिक तिथं अप्लाय होण्याचे चान्सेस फार कमी आहेत. कारण मूळ संख्या ह्या रॅन्डम येतात आणि वरून त्यांना कोणत्या संख्येने भागसुद्धा जात नाही. ठीक आहे, त्यामुळे लक्षात ठेवा सिरीज आल्यानंतर सिरीजचा प्रश्न आल्यानंतर सगळ्यात आधी तुम्हाला चेक करायचं आहे काय की त्या मूळ संख्या आहेत की नाही. ठीक आहे, नेक्स्ट त्यानंतर पुढचे काही प्रश्न घेऊ. बघा पुढचे प्रश्न बघितलं तर काय आहे 2, 8, 14, 20 परत यामध्ये लक्षात येत आहे की ह्या संख्या मोठ्या मोठ्या होत जात आहेत. त्यामुळे आपण परत डिफरन्स काढून बघू काय येणार तर बघा +6 इथं जर केलं तर किती येणार अगेन +6 आहे इथं पण +6 आहे. त्यामुळे पुढे आन्सर काय येणार तर +6. सरळ सोपी आहे अगदी प्रश्न. आन्सर काय येणार तर 26. काय केलंय मी संख्या वाढत वाढत जात आहे किंवा कमी 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 होत जात आहे तर अशा वेळेस काय तर आधी डिफरन्स काढून बघा. बघा ही टीप लक्षात ठेवा. मी असं म्हणत नाही अजिबात की प्रत्येक वेळेस डिफरन्स काढलं तर तुमचा आन्सर येईलच म्हणून.
हे सगळं काय तर त्या प्रश्न कसा बिल्ड केला त्याच्यावर डिपेंड करतो. आपण फक्त प्रॅक्टिस करून काही टिप्स तयार करू शकतो. ठीक आहे, आणि प्रत्येक वेळेस आन्सर येईलच तुमचं याची सुद्धा गॅरंटी नाही. त्यामुळे जर ग्रुप बी ग्रुप सी सारखी जर प्रिलिम आहे ज्याच्यामध्ये वेळेची मर्यादा आहे, तर तुम्हाला प्रश्न पाहून सुद्धा वेळेकडे लक्ष ठेवून सुद्धा तुम्हाला काय तर प्रश्न अटेम्प्ट करायचा की नाही करायचा किंवा त्या प्रश्नाला किती वेळ जातोय हा जजमेंट सुद्धा तुम्हाला त्या वेळेवर जमायला पाहिजे. ठीक आहे, त्यामुळे बघा की हा जर संख्या जर वाढत आहे किंवा अशाच जर संख्या जर कमी होत असत्या तर ऑब्व्हियस आहे की आपण सगळ्यात आधी काय करायचं तुम्हाला की त्यामधला डिफरन्स काढून बघा. ठीक आहे, पुढचा अजून एक प्रश्न घेऊन सॉल्व्ह करून बघू आपण. बघा 8 आहे 14 आहे, म्हणजेच काय केलं तर परत 14 23 35 15 म्हणजेच काय तर संख्या वाढत आहे. काय तर इथं 8 आणि 14 म्हणजे +6, इथं जर केलं तर किती येणार +9, 23 आणि 35 म्हणजे +12, 35 आणि 15 म्हणजेच किती येणार तर हे 15 करावं लागेल. ठीक आहे, नेक्स्ट आता परत काय करतोय मी की जो डिफरन्स काढलाय ना त्याचा परत डिफरन्स काढू. 6 आणि 9 म्हणजे 3ने वाढलाय, हा डिफरन्स परत 3ने वाढलाय आणि हा डिफरन्स परत 3ने वाढलाय. म्हणजे पुढचा डिफरन्स सुद्धा +3ने वाढायला पाहिजे. म्हणजे हा 15 आहे तर पुढचा डिफरन्स हा किती येणार तर 18 येईल. त्यामुळे 50 आणि 18 आन्सर किती येणार तर 68 येणार. लगेच मिळाला आन्सर. बघा काय केलंय मी फक्त की संख्या वाढत आहेत ना तर आधी डिफरन्स काढायचा आहे. आता अशा प्रश्नाला फक्त डिफरन्सची सिरीज असं म्हणतात, तर मग अशा प्रश्नाला डिफरन्स ऑफ डिफरन्सची सिरीज असं म्हटलं जातं. ठीक आहे, हा जो डिफरन्स आहे तुम्हाला कितीपर्यंत काढावा लागेल, कदाचित 1 2 कदाचित 3 लेवलपर्यंत सुद्धा तुम्हाला कदाचित डिफरन्स काढावा लागू शकतो. 3 पेक्षा जास्त विचारण्याची शक्यता फार कमी आहे. ठीक आहे, मग त्यावेळेस काय म्हणू आपण त्याला की डिफरन्स ऑफ डिफरन्स असं म्हणावं लागेल. इथं 2च लेअर आहे त्यामुळे आपण काय म्हणू आपण डिफरन्स ऑफ डिफरन्स. ठीक आहे, नेक्स्ट बघा आता यामध्ये आपण डिफरन्स काढला होता सरळ सरळ काय तर काहीतरी संख्या त्याच्यामध्ये मिळवलेली होती किंवा जर संख्या जर कमी कमी होत असेल तर संख्या वजा करावा लागणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा ना, यामध्ये काय आहे आता 6 12 36 44 आणि पुढची संख्या काढायची आहे. आता यामध्ये जर तुम्ही जर डिफरन्स काढतो म्हटलं तर तो कदाचित कठीण जाईल थोडासा. ठीक आहे, तर त्यापेक्षा आपण काय करू इथं ना गुणाकार किंवा भागाकार यूज करण्याचा प्रयत्न करू. आता त्या प्रश्न सॉल्व्ह झाल्यानंतर मी तुम्हाला सांगतो की नेमका गुणाकार किंवा भागाकार का करायचा आहे. 6 गुणाकारामध्ये 2 केलं तर किती येणार तर हे 12 येईल. म्हणजे इथं 2चा गुणाकार केलाय. 12 गुणाकारामध्ये 3 केलं तर 36 येईल म्हणजे 12 त्रिक 36. 36 गुणाकारामध्ये 4 करा तर किती येणार हे 6 × 24 4, 4 त्रिक 12 आणि 2 14 म्हणजे 4चा गुणाकार केला 144. इथं 2चा इथं 3चा इथं 4चा तर पुढे काय येणार तर इथं 5चा गुणाकार करावा लागेल म्हणजे 144 गुणाकारामध्ये 5 14 पंचे 70 आणि 5 × 20 आन्सर किती येणार इथं 720 येणार. मग आता तुम्हाला प्रश्न पडत असेल की इथं तर बेरीज केली होती इथं गुणाकार काय केलं किंवा हे कसं लक्षात ठेवता येईल की नेमका गुणाकार करायचा किंवा बेरीज करायची आहे, नेमकी वजाबाकी करायची की नेमका भागाकार करायचा. बघा या 2 प्रश्नांमध्ये एक लक्षात येते तुम्हाला की ज्या संख्या आहेत ना ह्या थोड्या वाढत जात आहेत. तर या संख्यांमध्ये जर तुम्ही नीट नोटीस केलं तर संख्या नाही ही या संख्यांपेक्षा खूप जास्त मोठी झाली. बघा इथं 6 आहे, इथं हे 44 आहे, इथं तेवढी मोठी संख्या झालेली नाही आहे ना. आणि जर संख्या जर जास्त मोठी होत असेल तर त्यावेळेस लक्षात ठेवा की गुणाकार असण्याची जास्त शक्यता आहे किंवा जर जास्त खूप कमी होत असेल तर लक्षात ठेवा की त्यावेळेस भागाकार असण्याची जास्त शक्यता आहे. भागाकारच असेल मी असं म्हणत नाही आहे, परत सांगतोय की भागाकार असण्याची जास्त शक्यता आहे म्हणून. ठीक आहे, तर हे 2 टिप्स लक्षात ठेवा की नंबर्स वाढत आहेत नंबर्स कमी होत आहेत. तर अशा वेळेस काय करायचं आहे, वाढत आहे तर मग बेरीज किंवा गुणाकार. फक्त आता तो डिफरन्स कितीचा आहे, खूप जास्त पटीने वाढत असेल तर मग गुणाकार करा, थोडं वाढत असेल तर बेरीज करा. सिमिलरली खूप थोडं कमी होत असेल तर वजाबाकी करा, खूप जास्त कमी होत असेल तर भागाकार करायचा. ठीक आहे, त्यासोबतच बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार यासोबत अजून बाकीचे पण काही लॉजिक असू शकतात. डायरेक्ट असे स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न असतीलच असं पण नाही आहे. ठीक आहे, कारण लॉजिक हे भरपूर असतात आणि त्यासाठीच म्हणून तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. नेक्स्ट पुढे जे प्रश्न दिसत आहेत ना हे सगळे प्रश्न कशाशी रिलेटेड आहेत. तुम्हाला प्रश्न पाहिल्यानंतर काही सगळं कन्फ्यूज होत असेल, पण जर एकदा काय तुम्हाला स्क्वेअर्स आणि क्यूब्स काय पाठ करायचे आहेत, स्क्वेअर्स आणि क्यूब्स. ठीक आहे, स्क्वेअर म्हणजे काय तर वर्ग आणि क्यूब म्हणजे काय तर घन. कितीपर्यंत पाठ करायचे आहेत 1 ते 30 पर्यंत. हे जर पाठ जर झाले तर तुम्हाला हे जे बोर्डवर दिसले सगळे प्रश्न आहेत ना हे तुम्हाला अगदी चुटकीसरशी सॉल्व्ह करता येईल. ठीक आहे, यासोबतच अजून तुम्हाला काय करायचे तर बघा 1 2 3 4 5 6 असे कुठपर्यंत करायचे आहेत 7. ठीक आहे, या संख्याला आपण लिहू की n संख्या आहे ही. ठीक आहे, त्यानंतर दुसऱ्या कॉलममध्ये लिहायचे तुम्हाला n स्क्वेअर. मग आता या 1चा स्क्वेअर किती 1, 2चा 4 9 16. ठीक आहे, हे या पद्धतीने लिहून घ्यायचे. नेक्स्ट पुढच्या कॉलममध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे n स्क्वेअर + 1 म्हणजे n स्क्वेअर जो पण वर्ग काढला त्याच्यामध्ये जर 1 जर मिळवलं तर किती होणार, म्हणजे हा 1 + 1 2 4 + 1 5
9 आणि 1 10, 16 आणि 1 17, त्यानंतर इथे येणार 25, 25 आणि 1 26, हे या पद्धतीने. त्याच पद्धतीने n स्क्वेअर मायनस 1 सुद्धा लिहायचं, म्हणजे या 1 मधून 1 गेला 0, 4 मधून 1 गेला 3, 9 मधून 1 गेला 8, 16 तून 1 गेला 15, 25 मधून 1 गेला 24, या पद्धतीने. ठीक आहे. नेक्स्ट पुढच्या कॉलम मध्ये काय लिहायचंय तुम्हाला, n स्क्वेअर प्लस n, n स्क्वेअर प्लस n म्हणजेच काय, हा n स्क्वेअर प्लस n म्हणजे 1 अधिक 1 2, 4 आणि 2 6, 9 आणि 3 12, 16 आणि 4 20, हा असा एक कॉलम 30 पर्यंत तयार करायचा. नेक्स्ट अजून याच्यामध्ये काय करायचं आहे, n स्क्वेअर मायनस n म्हणजे या n स्क्वेअर मधून हा मायनस केला किती येणार, इथं 0, 4 मधून 2 गेलेत 2, त्यानंतर 9तून 3 गेलेत 6, 16तून 4 गेले 12, 25 मधून 5 गेले 20, या पद्धतीने हा सुद्धा एक कॉलम तयार करायचा आहे. ठीक आहे. आता हे सगळे असे तयार झाल्यानंतर हे कशाचे झालेत, तर फक्त स्क्वेअरचे झालेत. हे कशाचे झालेत, फक्त स्क्वेअरचे झालेत. सिमिलरली तुम्हाला कशाचं तयार करायचं आहे, तर क्यूबचा सुद्धा तयार करायचा आहे. म्हणजेच इथं n लिहून घ्यायचा, त्यानंतर इथं n क्यूब, नेक्स्ट n स्क्वेअर n क्यूब प्लस 1, n क्यूब मायनस 1, n क्यूब प्लस n, n क्यूब मायनस n, या पद्धतीने असे 2 चार्ट तयार करा. आणि ते जे चार्ट्स आहेत ना, ते नेहमी डोळ्याखालून घाला. फक्त पाठ करायची गरज नाही आहे तुम्हाला, फक्त स्क्वेअर्स आणि क्यूब तेवढेच पाठ करायचे आहेत. पाठ तुम्हाला हे सगळ्या नंबर करायचे नाही, पण थोडं जेव्हा तुम्हाला वेळ मिळत आहे ते त्या फक्त डोळ्याखालून घाला. डोळ्याखालून घातल्यानंतर काय होईल की लगेच लक्षात येईल की 10 जर दिसत आहे तुम्हाला किंवा इथं 24 दिसत आहे असा काहीतरी, तर लगेच लक्षात येईल की अरे हा नंबर ना त्या चार्टमध्ये आहे. म्हणजे एखादी जर अशी जर सिरीज आली तर तुमच्या लगेच क्लिक होईल तुम्हाला की सिरीज ही n स्क्वेअर किंवा n क्यूबशी रिलेटेड असू शकते म्हणून. ठीक आहे. आणि म्हणून हे अशी संख्या लिहून घ्यायची आहेत आणि नेहमी डोळ्याखालून घालायचं आहे. ठीक आहे. आपण याच्याशी संबंधित काही प्रश्न घेऊ म्हणजे तुम्हाला अजून चांगलं क्लिअर होईल. पहिला प्रश्न बघा की त्यामध्ये काय दिसत आहे, तर पहिल्या प्रश्नामध्ये काय आहे की सरळ लक्षात येत आहे की तुम्हाला जर स्क्वेअर्स आणि क्यूब जर पाठ असेल तर तुम्हाला पहिला प्रश्न लगेच लक्षात येईल की हा ॲक्च्युली आहे काय, तर 11चा वर्ग आहे, हा 12चा वर्ग आहे, हा 13चा वर्ग आहे, हा 14चा वर्ग आहे. त्यामुळे पुढे काय येणार, तर 15चा वर्ग येईल. आणि 15चा वर्ग किती आहे, तर 225. 15चा वर्ग किती, तर 225. त्यामुळे पहिलाच जो प्रश्न आहे बोर्डवरचा त्याचा आन्सर किती येणार, 225 येणार आहे. सिमिलरली पुढचा प्रश्न बघा. आता 10 आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रश्न संख्या बघितल्यानंतर तुम्हाला लगेच लक्षात यायला पाहिजे. 10 म्हणजे काय, तर हा बघा 3 स्क्वेअर प्लस 1 आहे. किती आहे, 3 स्क्वेअर प्लस 1. 17 म्हणजे काय, तर 4चा वर्ग अधिक 1, 4 चौ 16 अधिक 1 17. हा आहे 5चा वर्ग अधिक 1, 6चा वर्ग अधिक 1, 7चा वर्ग अधिक 1. ठीक आहे. 7 7 49 आणि 1 50. त्यामुळे पुढे आन्सर किती येणार, तर 8चा वर्ग अधिक 1. इथं 8 8 64 आणि 1 काय होणार, तर 65 आन्सर येईल. ठीक आहे. नेक्स्ट त्यानंतर त्याचा पुढचा प्रश्न बघू आपण. बघा 20 30 42 56. आता तुम्हाला हे परत संख्या बघितल्यानंतर लगेच लक्षात यायला पाहिजे, त्यासाठी तुम्हाला चार्ट लक्षात यायला पाहिजे. ठीक आहे. आपण काय म्हणू की ही जी पहिली जी सिरीज होती ती n ची होती, दुसरी सिरीज कशाची आहे, तर ही n स्क्वेअर प्लस 1 ची आहे. ठीक आहे. परत याच्यामध्ये परत थोडंफार मॉडिफिकेशन असू शकतो. नेक्स्ट पुढची सिरीज बघा काय आहे. 20 म्हणजे काय, तर 5चा वर्ग, याच्यातून जर मी 5 वजा केलेत, 5चा वर्ग 25 मधून 5 गेले तर 20 येणार. सिमिलरली इथून 6चा वर्ग मायनस 6, 7चा वर्ग 7 7 49 मधून 7 गेले, त्यानंतर 8 8 64 मधून 8 गेले तर किती येणार, 56. मग पुढे किती येणार, तर 9चा वर्ग मायनस 9, 9 9 81, 81 मधून 9 गेले किती येणार, तर आन्सर 72 येईल. किती येणार, तर ते 72 येणार आहे. किंवा यालाच तुम्ही असं सुद्धा लिहिता येईल. आता बघा की हे तर सरळ बनता येईल की आपल्याला काय, तर हे n स्क्वेअर मायनस n ची सिरीज आहे म्हणून. ठीक आहे. जर तुम्ही ते सगळे नंबर्स लिहिले तर हे लगेच लक्षात येईल तुम्हाला. याच्यातून यालाच जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर एक लक्षात येईल किंवा यामधूनच बघा ना की 5 जर वजा केले तर काय राहणार, तर 5 मायनस 1 म्हणजेच 5 गुणाकारामध्ये 4. ठीक आहे. आता एवढंच बघा फक्त की ॲक्च्युली आहे काय, तर हा 20 म्हणजे काय, तर 4 गुणाकारामध्ये 5 आहे. हा आहे काय, तर 5 गुणाकारामध्ये 6. मी तुम्हाला आता सांगितलं की 5चा वर्ग मायनस 5, इथून जर 5 जर तुम्ही वजा केलेत तर काय होणार, तर 5 मधून 1 बाकी राहणार, म्हणजेच किती येणार, तर 5 गुणाकारामध्ये 4. तेच इथं लिहिले मी. इथं काय येणार, मग 5 गुणाकार 6, 6 गुणाकारामध्ये 7, इथं येणार 7 गुणाकारामध्ये 8, त्यामुळे इथं काय येणार, तर 8 गुणाकारामध्ये 9. आन्सर किती येणार, तर 72. एक तर त्या पद्धतीने करा किंवा या पद्धतीने करा. ठीक आहे. अजून याच्यामध्येच तुम्हाला काय अप्लाय करता येईल तर बघा, आणि मला वाटतं की हे जास्त सोपी आहे की जर संख्या वाढत आहे ना तर आधी डिफरन्स काढून बघा, मॅक्झिमम प्रश्न तुम्हाला असेच सॉल्व्ह होतील. इथं तुम्हाला त्या पद्धतीने सुद्धा सॉल्व्ह करता येईल. बघा ना 20 आहे आणि 30 आहे म्हणजेच किती, तर प्लस 10. इथं किती येणार, तर प्लस 12. इथं किती येणार, प्लस 14. पुढे किती घ्यावं लागेल, तर बघा
ही इथं 2 ने वाढलाय, हा 2 ने वाढलाय फरक, त्यामुळे पुढे सुद्धा फरक हा 2 ने वाढेल. म्हणजे इथं 14 आहे तर पुढे किती येणार तर +16, त्यामुळे 56 आणि 16 किती येणार तर आन्सर 72. हा या पद्धतीने जरी काढलं ना तरी पण चालेल. ठीक आहे, फक्त डिपेंड करतं. आता लॉजिक सारखाच आहे, म्हणजे लॉजिक जरी वेगळा असेल तरी पण आन्सर हा नेहमी सारखाच येणार आहे. ठीक आहे, तुम्ही पहिला, दुसरा किंवा तिसऱ्या कोणत्याही लॉजिकने काढा. ठीक आहे, त्यामुळे इथं तर काही असा प्रॉब्लेम नाही, तुम्हाला कोणतेही लॉजिक अप्लाय करता येईल. मला वाटतं की हा जास्त सोपी आहे सगळ्यांपेक्षा. ठीक आहे, की डिफरन्स काढा किंवा डिफरन्सचा डिफरन्स काढावा लागेल. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. 210 240 आपण आधी डिफरन्सच काढून बघू की यांचा जर फरक जर काढला तर हा +30 आहे, त्यानंतर +32 आहे, त्यानंतर 72 306 मधून जर 72 गेले तर किती येणार? हे 28 आणि 6 सॉरी हां 28 आणि 6 किती होतात तर हे 34. म्हणजेच या फरकांमध्ये जो फरक आहे तो 2-2चा आहे. याचाच अर्थ काय की पुढे जो फरक येणार आहे तो किती येणार तर +36चा फरक येणार आहे. त्यामुळे 36 and 306 किती येणार? 36 आणि 6 42. त्यामुळे इथं आन्सर किती येणार तर तो 342 येणार आहे. या व्यतिरिक्त अजून दुसरं कोणता लॉजिक आहे तर बघा 210 म्हणजे काय तर 15चा वर्ग आहे, 15चा वर्ग 225, त्याच्यामधून जर मी 15 वजा केले तर किती येणार? 210 येईल. 16चा वर्ग -16 करा बघा. 16चा वर्ग किती आहे? 256, त्याच्यातून 16 मायनस करा. हा 17चा वर्ग -17, 18चा वर्ग -18, हा काय येणार तर इथं 19चा वर्ग -19 बघा. 19चा वर्ग -19, 19चा वर्ग किती येणार? 361 मधून 19 गेलेत. ठीक आहे, तर किती येणार हे 61 41 41 आणि 42 म्हणजे बरोबर आहे आपला आन्सर 342. ठीक आहे, तुम्ही या लॉजिकने आन्सर काढा किंवा या खालच्या लॉजिकने आन्सर काढा. परत ही जी सिरीज आहे ही सुद्धा कोणती आहे तर n² - n ची सिरीज आहे. तुमचा आन्सर तर सारखाच येणार आहे. नेक्स्ट पुढची सिरीज बघा. पुढे काय दिलं आहे की 0 6 24 60 120. ठीक आहे, आणि त्यानंतर आहे क्वेश्चन मार्क. आता यामध्ये जे लॉजिक आहे ना तो कोणता आहे की हा जो 0 आहे ना हा ॲक्च्युली काय तर 1³ - 1 आहे. 1चा क्यूब किती तर 1च असतो, त्यातून 1 वजा केलं तर आन्सर किती येणार 0. हा काय तर 2³ - 2, 2चा क्यूब आहे किती तर 8, 8 मधून 2 गेलेत 6. हा आहे 3चा क्यूब -3, 3चा क्यूब 27, 27 मधून 3 गेले 24. 4चा क्यूब 64 मधून 4 गेले 60, 5चा क्यूब 125 मधून 5 गेले 120. 6चा क्यूब 216 मधून 6 गेले 210 आन्सर यायला पाहिजे आपलं. ठीक आहे, तर बघा की हे सगळे जर प्रश्न तुम्हाला असे जर प्रश्न सॉल्व्ह करायचे असतील तर मी तुम्हाला सांगितलं की 2 चार्ट तयार करायचे तुम्हाला स्क्वेअर्स आणि क्यूबचे. फक्त स्क्वेअर्स आणि क्यूब लिहून चालणार नाहीये. त्यामध्ये जसं तुम्ही स्क्वेअर लिहित आहात, n² लिहित आहात तर n² + 1, n² - 1, n² + n, n² - n. ठीक आहे, एवढं तयार करायचं आहे. सिमिलरली क्यूबसाठी सुद्धा तयार करायचं आहे. नेक्स्ट पुढचे प्रश्न घेऊ बघा आपण आता. आता बघा या प्रश्नामध्ये काय आहे नेमकं, या अशा प्रश्नामध्ये लॉजिक काय असतं. 2 3 5 8 13 21 संख्या वाढत आहे. डिफरन्स काढून बघू, लागते का लॉजिक बघू, अदरवाईज मग काय तर दुसरं लॉजिक कुठला तरी अप्लाय करू. इथं फरक किती आहे तर +1, इथं फरक किती आहे +2, त्यानंतर फरक किती आहे +3, त्यानंतर फरक किती आहे तर 8 आणि 5 13, त्यानंतर फरक किती आहे तर 7 आणि 8. ठीक आहे, यामध्ये काही दिसत नाही असा की लॉजिक सारखा आहे म्हणून, किंवा डिफरन्स ऑफ डिफरन्स जरी काढलं तरी पण काही दिसत नाहीये. ठीक आहे, यामध्ये मी तुम्हाला सरळ बघा लॉजिक सांगतो नेमकं काय आहे. अशा प्रश्नामध्ये काही प्रश्नामध्ये लॉजिक काय असतं आणि हे तुम्हाला प्रॅक्टिसच येणार आहे की नेमका प्रश्न बघितल्यानंतर सॉल्व्ह करायचं आहे. बघा या दोघांची जर ॲडिशन केली ना तुम्हाला हे भेटत आहे. ठीक आहे, या दोघांची ॲडिशन करा तुम्हाला पुढची संख्या मिळेल. बरोबर, या दोघांची ॲडिशन केली हे मिळेल. 8 आणि 5 13 आहे, 13 आणि 8 21 आहे. त्यामुळे या दोघांची ॲडिशन करून हे आपल्याला इथं लिहावं लागेल. त्यामुळे 21 आणि 13 किती येणार तर हे 34 आन्सर यायला पाहिजे. ठीक आहे, सिमिलरली हा पुढचा सुद्धा प्रश्न आहे बघा. आता यामध्ये दोघांची ॲडिशन केल्यावर तिसरी संख्या किंवा त्याच्या पुढची संख्या लिहायची होती. यामध्ये काय आहे तर तुम्हाला 3 संख्यांची ॲडिशन करून पुढची संख्या लिहावं लागणार आहे. 6 5 11 आणि 3 किती येणार तर 14. बघा इथं 14 आहे. सिमिलरली 6 3 आणि 14 यांची बेरीज म्हणजे किती येणार तर 23 येणार पुढची संख्या. 6 आणि 3 9, 9 आणि 14 किती होणार तर 23. ठीक आहे, नेक्स्ट 3 14 17, 17 आणि 23 किती येणार तर हे 40. त्यामुळे पुढे क्वेश्चन मार्कच्या जागी काय येणार त्याच्या आधीच्या 3 संख्यांची बेरीज म्हणजे 14 23 आणि 40. 14 आणि 23 34 34 आणि 40. हां,
सॉरी 37 आणि 40 किती होणार तर हे 77. आन्सर किती येणार आपलं तर 77 येणार आहे. ठीक आहे. आय होप की तुम्हाला हा एक लॉजिक कळाला असेल. नेक्स्ट अजून काही पुढचे प्रश्न घेऊ आपण. बघा पुढे बघा 22, 26, 34, 41, 46 आणि पुढे क्वेश्चन मार्क आहे. परत संख्या तर वाढत आहे, त्यामुळे परत सांगितलं मी की आधी जर संख्या वाढत डिफरन्स काढून बघा प्रश्न पेपरमध्ये आल्यानंतर, कारण मॅक्झिमम प्रश्नामध्ये तसं असतो. पण आता वेगळे लॉजिक्स आपण घेतोय येणार नाहीये, दुसरा वेगळा एक लॉजिक आहे. कोणता लॉजिक आहे तर बघा यामध्ये ऍक्च्युली काय करायचे, मागच्या प्रश्नांमध्ये काय होतं की मागच्या 2 किंवा 3 संख्यांची बेरीज करा तर पुढची संख्या येईल. याच्यामध्ये ऍक्च्युली काय, ह्या संख्यांच्या किंवा हे जे अंक आहेत ना त्यांची बेरीज किंवा गुणाकार करावा लागतो. यांची बेरीज किंवा गुणाकार. बघा या दोघांची 2 आणि 2 किती होतात तर हे 4. मग आता हे 22 आणि हे 4 जर केलं तर किती येणार तर हे 26 येणार. ठीक आहे. नेक्स्ट परत बघा या दोघांची बेरीज 6 आणि 2 किती होणार तर 8. त्यामुळे 28 मध्ये 26 मध्ये 8 ऍड केले तर किती येणार हे 34. 34 मध्ये इथल्या 2 संख्यांची बेरीज करा. 4 आणि 3 किती होतात तर 7. त्यामुळे 34 आणि 7 किती येणार 41. परत याच्यामध्ये त्या 2 संख्या 4 आणि 1 किती होतात तर 5. 41 आणि 5 46. अगेन या दोघांची बेरीज करा. 6 आणि 4 किती होतात तर 10. 10 ऍड केलं तर इथं किती येणार तर आन्सर किती येणार 56 येणार आहे. काय करायचंय, ते जे संख्या आहे ना त्यांचे जे अंक आहे डिजिट्स आहेत त्यांचा एक तर तुम्हाला बेरीज करावा लागेल अशा वेळेस, किंवा अशा वेळेस तुम्हाला त्यांचा गुणाकार करावा लागणार आहे. पुढचा प्रश्न बघा तर लगेच अजून लक्षात येईल तुम्हाला. आता याच्यामध्ये बघा या दोघांची बेरीज जर केली आणि जर ते ॲडिशन केलं तर किती येत आहे 17 आणि 7 24 येत आहेत. ठीक आहे. परत पुढे प्रयत्न करू. बघा या दोघांची बेरीज किती येणार 4 आणि 2 6. 24 आणि 6 32 नाही होत आहेत ना. ठीक आहे. मग काय करू आपण, गुणाकार न करता बेरीज न करता गुणाकार करू. त्यामुळे 1 आणि 7 गुणाकार किती येणार तर 7. ते 7 जर इथं ऍड केले तर किती येणार तर हे 24 येईल. त्यानंतर परत इथं 4 दुने 8 8 ऍड करा तर किती येणार 24 आणि 8 32 येईल. या दोघांचा गुणाकार 3 दुने 6. त्यामुळे 32 आणि 6 किती होणार तर हे 38 येतील. त्यामुळे 8 त्रिक 24. ते जर ऍड केलं तर किती येणार आन्सर बघा 8 4 12 2 हातच्या 1 3 आणि 3 6. आन्सर किती येणार इथं तर 62 आन्सर येणार आहे. ठीक आहे. याच पद्धतीने बघा पुढच्या प्रश्नांमध्ये आता लॉजिक काय आहे. आता पुढच्या प्रश्नामध्ये आतापर्यंत आपण जेवढे पण प्रश्न घेतलेत त्यामध्ये एक तुम्हाला लक्षात आलं असेल की एकतर संख्या वाढत आहेत कंटिन्युअसली किंवा कंटिन्युअसली कमी कमी होत जात आहेत. ठीक आहे. या प्रश्नांमध्ये बोर्डवर दिसलेल्या 2 प्रश्नांमध्ये तुमचा एक लक्षात येईल की याच्यामध्ये नाही संख्या कंटिन्युअसली वाढत आहे किंवा नाही कमी होत आहेत. ठीक आहे. यामध्ये होत काय तर बघा इथं 15 आहे 14 आहे, कमी झाली परत 19 आहे म्हणजे वाढली आहे संख्या, परत कमी झाली परत वाढली. राईट. अशा प्रश्नांमध्ये ना मॅक्झिमम टाइम काय, माझ्या वर्ड्सकडे लक्ष द्या की मॅक्झिमम टाइम काय असते तर अल्टरनेटिंग सिरीज असते. अल्टरनेटिंग म्हणजे काय की एक संख्या सोडून किंवा 2 संख्या सोडून काय तर सिरीज असतात. किंवा आपण दुसऱ्या शब्दात याला असं म्हणता येईल की अशा प्रश्नांमध्ये ना एक पेक्षा जास्त सिरीज दडलेल्या असतात, मालिका दडलेल्या असतात. जसं याच्यामध्ये बघा काय आहे 15 19 23 आणि मग त्याच्यानंतर पुढची संख्या. सिमिलरली इथं 14 11 आणि 8. 15 आणि 19 आहे, इथं काय करायला लागेल तर +4. 19 आणि 23 आहे +4. त्यामुळे 23 आणि +4 तर इथं आन्सर किती येणार तर 27 येईल. ठीक आहे. किती येणार 27 येणार. इथं सुद्धा बघा 14 आणि 11 आहे म्हणजेच काय तर -3 केलं, 11 - 3 केलं तर 8 येणार. याचा अर्थ काय की 2 सिरीज दडलेल्या आहेत आणि अल्टरनेट नंबर्स कन्सिडर करून सिरीज अरेंज केलेल्या आहेत. ठीक आहे. तर मॅक्झिमम टाइम काय असतं किंवा जास्तीत जास्त वेळ शक्यता कशाची असणार आहे तर तुम्हाला अल्टरनेटिंग सिरीज असणार आहे ज्यावेळेस नंबर हे रॅन्डम दिलेले असणार आहेत. ठीक आहे. नाही कंटिन्युअसली वाढत आहे नाही कंटिन्युअसली कमी होत आहे, तर अशा वेळेस हे ट्राय करा. पुढचा एक प्रश्न बघा ना तसंच आहे. इथं सुद्धा संख्या वाढत आहेत किंवा कमी होत आहेत, रॅन्डमली होत आहेत. ठीक आहे. नेक्स्ट काय होतं बघा मग आता याच्यामध्ये सुद्धा मी अल्टरनेटिंग सिरीज अप्लाय करून बघतो. अल्टरनेटिंग सिरीजमध्ये लक्षात ठेवा की एक संख्या सोडून किंवा 2 संख्या सोडून किंवा 3 संख्या सोडून सुद्धा सिरीज असू शकते. आता यामध्ये एक एक संख्या ट्राय करू आपण. बघा एक संख्या सोडून मी ट्राय करतोय आधी 50, हे 100, हे 200, हे 400 आणि पुढे मग जी पण संख्या आहे म्हणजे लगेच लक्षात येते ना 50च्या डबल झाले 100, 100च्या डबल 200, 200च्या डबल 400. ठीक आहे. आपल्याला क्वेश्चन मार्कच्या जागी काढायचे. इथं 200 आहेत 100 म्हणजे अर्धे झालेत, याच्या अर्धे 50 झालेत, मग 50चा अर्धे इथे येणार. आन्सर काय येणार तर 25. आन्सर किती येणार आहे तर 25 येणार आहे. ठीक आहे. आय होप की तुम्हाला हा एक लॉजिक लक्षात आला असेल. बघा तुमचा थोडा टाइम सेव्ह होईल कारण रॅन्डमली आपण खूप सारे लॉजिक अप्लाय करत बसणार नाही आहोत. ठीक आहे. तुम्हाला थोडंसं विचार करून लिमिटेडच लॉजिक अप्लाय करायचे आहेत, अदरवाईज भरपूर वेळ तुमचा वाया जाईल. नेक्स्ट आता पुढच्या प्रश्नांमध्ये काय आहे तर
फ्रॅक्शन दिलेले आहेत, वर्ग फ्रॅक्शन आहेत, म्हणजेच काय की ज्याला व्यवहारी अपूर्णांक म्हणतात, ज्याच्यामध्ये अंश आणि छेद असतो, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर असतो. तर मग अशा वेळेस अशा प्रश्नांमध्ये मॅक्झिमम टाइम, परत वर्ड्सकडे लक्ष द्या की मॅक्झिमम टाइम काय असण्याची शक्यता आहे. अंशाचा लॉजिक असेल, छेदाचा काहीतरी लॉजिक असणार आहे. तर ठीक आहे, तसंच लावून बघा ना. पहिलाच प्रश्न बघा, अंशाचं जर लॉजिक लावलं आपण, म्हणजे न्यूमरेटर जर लॉजिक लावलं तर काय लक्षात येते, 3 5 7 9 म्हणजे 2 2चा फरक आहे. प्रत्येक मध्ये काय केले तर +2 केले. तर पुढे काय येणार, तर परत +2 केलं तर किती येणार, 9 आणि 2, इथं किती येणार, तर अंशामध्ये 11 येईल. ठीक आहे. नेक्स्ट खाली काय येणार, तर बघा 10 आहे, 26 आहे, 50 आणि 82 आहे. परत या संख्यांमध्ये काय लॉजिक आहे, तुम्हाला मगाशी सांगितलं होतं मी की तो चार्ट तयार करायचा आहे तुम्हाला सगळ्यांना, की स्क्वेअर्स आणि क्यूब्सवाला. त्यामध्ये लक्षात येईल की हे त्यामधलेच संख्या आहेत. ही संख्या काय, तर बघा या ठिकाणी जी पण संख्या लिहिली आहे ना त्याचा वर्ग करा, त्याच्यामध्ये 1 ॲड करा. 3 आहे ना, 3चा वर्ग अधिक 1, 3 त्रिक 9 आणि 1 10. इथं हा 5 आहे, 5चा वर्ग अधिक 1, 5 5 25 आणि 1 26. 7 आहे, 7चा वर्ग अधिक 1. ठीक आहे. इथं काय येणार, तर 9 आणि 9चा वर्ग अधिक 1. इथं किती येणार, तर 11चा वर्ग अधिक 1, 11चा वर्ग 121 अधिक 1. आन्सर किती येणार इथं, 122. त्यामुळे फायनल आन्सर किती येईल आपला, 11/122 येणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट सिमिलरली पुढचा प्रश्न सॉल्व्ह करू आपण. अंशाचा लॉजिक लावलं तर काय ते बघा, 1 2 3 इथे येणार काय, तर सरळ सोपं आहे, 4 5 6 तर दिले म्हणजे सिक्वेन्शियल आहेच. नेक्स्ट खालच्या संख्यांमध्ये बघा की नेमकं काय आहे. ठीक आहे. आता ह्या संख्या सुद्धा नेमक्या काय आहेत, तर ह्या त्यापैकी संख्या आहेत. कोणत्या, जे तुम्हाला स्क्वेअर्स आणि क्यूब्समध्ये सांगितलं होतं चार्ट तयार करायला, त्यापैकी संख्या आहेत. ठीक आहे. यामध्ये बघा आता हा 2 काय आहे, तर नेमका हा जो वर जी संख्या लिहिलेली आहे ना त्याच्यामध्ये काय तर 1 ॲड करा. 1 स्क्वेअर + 1, याच्यामध्ये जर 2 स्क्वेअर + 2, हा बेदुनी 4 अधिक 2. ठीक आहे. नेक्स्ट इथं 3 स्क्वेअर + 3. ठीक आहे. म्हणजे बेसिकली आपण याला असं सुद्धा म्हणता येईल किंवा मगाशी ज्याला आपण नाव दिलं होतं की वर n आहे तर खाली काय येणार, तर मग हा n स्क्वेअर + n येणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट पुढे काय येणार, तर आता इथं काय येणार, तर वर 4 आहे तर इथे येणार 4चा वर्ग अधिक 4, 4चा वर्ग 16, 16 आणि 4 किती येणार, तर इथं 20 येईल. त्यामुळे आपला फायनल आन्सर किती येणार, तर 4/20. पुढे काय, तर बघा इथं 5 आहे तर इथं 5चा वर्ग अधिक 5, 5 5 25 आणि 5 किती येणार, तर हे 30. 6 आहे आणि इथं 42 आहे, म्हणजे 6चा वर्ग आणि 6, 6 स्क्वेअर + 6 किती येणार, तर 6 6 36 आणि 6 किती येणार, तर ते 42 येणार आहे. त्यामुळे आपला आन्सर हा काय तर बरोबर आहे, 4/20. सगळ्या याच्यामध्ये सेम लॉजिक अप्लाय होत आहे. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न घेऊ आपण. 5 आहे आणि 216 आहे. बघा आता यामध्ये लॉजिक काय आहे, इथं 5 आहे, 6 आहे, 7 आहे, 8 आहे. त्यामुळे ऑब्व्हियस आहे की पुढे काय येणार, तर 9 येणार. प्रश्न येतो तो म्हणजे काय, तर खालच्या संख्या ज्या थोड्या मोठ्या पण आहे आणि नेमकं लॉजिक काय तो आपल्याला शोधायचा आहे. बघा खालच्या संख्या जर तुम्ही एकदा नोटीस केलं किंवा तुम्ही तो जो चार्ट जर लक्षात ठेवला तर लक्षात येते की खालच्या सगळ्या संख्यानं ह्या काय आहेत, तर ह्या क्यूब आहेत. ह्या काय आहेत, तर ह्या क्यूब आहेत. मग त्या क्यूब कशाचा आहे, तर बघा हा काय आहे, तर 216 हा 6चा क्यूब आहे. हा किती आहे, 6चा क्यूब. 343 हा 7चा क्यूब आहे. हा 8चा क्यूब आहे. हा 9चा क्यूब आहे. इथं किती येणार, तर मग हा 10चा क्यूब येईल. कारण प्रत्येक याच्यामध्ये बघा की 5 आहे ना, 5 पेक्षा एक जास्त म्हणजे काय, तर 6, 6चा क्यूब. 6 आहे, इथं 7चा क्यूब. इथं 7 आहे, इथं 8चा क्यूब. इथं 8 आहे, 9चा क्यूब. 9 आहे, खाली येणार 10चा क्यूब. त्यामुळे 10चा क्यूब किती येणार, तर 1 वर 3 शून्य द्यावे लागतील. त्यामुळे फायनल आन्सर किती येणार आपलं, 9/1000 हा आपलं फायनल आन्सर असणार आहे. ठीक आहे. मला वाटतं की आता तुम्हाला हा जो बेसिक जे कॉन्सेप्ट्स आहेत कशाशी, जे नंबर सिरीजशी रिलेटेड, की हे तुमचे आता चांगले क्लिअर असतील. ठीक आहे. कारण याच्याच बेसिसवर अजून एका प्रकारचे प्रश्न विचारले जातात, पण आहे तर काय, तर हे याच पद्धतीचे आहेत. म्हणजे तुमचे काय हे जर एकदा काय लॉजिक जर डेव्हलप झाले तर मग फार सोपी आहे पुढे. ठीक आहे. त्यासोबतच अजून एक लक्षात ठेवा की नंबर सिरीज थोडंसं टफ आहे किंवा लॉजिक जेवढं जास्त डेव्हलप होईल ना तेवढं असं चांगलं आहे. पण अल्फाबेटिकल सिरीज हे अजिबात तेवढं काही टफ नाही. तुम्हाला फक्त त्याचे अल्फाबेटचे नंबर्स माहीत असायला पाहिजे, तर तुम्हाला आन्सर लगेच काढता येतो. ठीक आहे. पुढचा टाईप बघू. जर तुम्हाला हा टाईप चांगला लक्षात आला असेल किंवा हे प्रश्न कसे विचारले जातात आणि कसं तुम्हाला लॉजिक अप्लाय करायचं आहे हे जर लक्षात आलं असेल तर पुढचा लॉजिक हा टाईप आहे तो फारच सोपी आहे. यामध्ये ॲक्च्युली काय विचारलंय, तर बघा क्रमनिकेतील विसंगत संख्या दर्शवणारा पर्याय काढायचा आहे. विसंगत म्हणजेच काय, तर सिलेक्ट द ऑप्शन दॅट इंडिकेट्स द नंबर दॅट इज ऑड इन द सिरीज. म्हणजे आपल्याला एक सिरीज ऑलरेडी दिलेली आहे
पण त्या सिरीजमध्ये ना एक नंबर हा चुकीचा दिलेला आहे. एक नंबर काय केलाय तर हा चुकीचा दिलाय आणि तो चुकीचा नंबर आपल्याला काढायचा आहे. पण त्यासाठी आपल्याला काय माहिती असायला पाहिजे की या सिरीजमध्ये नेमका लॉजिक काय अप्लाय केलाय. आणि लॉजिक तर आतापर्यंत जे आपण प्रश्न सॉल्व्ह केले त्याच्यातून तुमचं बरेचसे लॉजिक हे डेव्हलप झाले असतील आणि त्याचंच आपण आता इथे यूज करणार आहोत. तर बघा, सिरीज दिलेली आहे. नंबर जर बघितले तर हे नंबर्स कसे आहेत तर हा 2 आहे 4 म्हणजे संख्या मोठी झाली त्यानंतर कमी झाली परत मोठी झाली परत कमी झाली. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की नंबर्स आहेत ना हे रँडम दिलेले आहेत. काय दिले आहेत तर रँडम दिलेले आहेत. तर आपण अल्टरनेटिंग सिरीज लावण्याचा प्रयत्न करू. लागतंय काय तर ते बघू. बघा 2 आहे इथं 3.5 घेऊ आपण. ठीक आहे, त्यानंतर 5, त्यानंतर 6.5, त्यानंतर 8. ठीक आहे, म्हणजेच काय लक्षात येत आहे 2 आहे इथं 3.5 आहे म्हणजे 1.5 एक्स्ट्रा ॲड केले. 3.5 अधिक 1.5 जर केलं तर किती येणार तर 5. 5 अधिक 1.5 केलं तर किती येणार तर 6.5. 6.5 अधिक 1.5 केलं तर किती 1.5 केलं तर किती येणार तर हे 8 येणार आहे. ठीक आहे, म्हणजे लगेच मला सिरीज मिळाली की प्रत्येक संख्या जी अल्टरनेटिंग नंबर जर कन्सिडर केलं तर 1.5 ने किंवा 1.5 ने मोठं किंवा वाढलेली आहे. इथं किती आहे तर बघा 4 आणि हे 6.5 म्हणजेच काय तर 2.5 ने संख्या वाढलेली आहे. नेक्स्ट 6.5 आणि 9 म्हणजे परत संख्या कितीने वाढली आहे तर इथं सुद्धा 2.5 ने संख्या वाढलेली आहे. 9 आणि 12.5 कितीने संख्या वाढली आहे 9 पासून बघा 12 म्हणजे 3, 3.5 ने संख्या वाढलेली आहे. म्हणजे लगेच मला इथं शक्यता आहे की ही जी संख्या आहे ना ही चुकीची असेल. 12.5. 12.5च्या जागी जर मी 11.5 लिहितोय तर अशा वेळेस हा जो डिफरन्स आहे ना हा 2.5 होईल. 11.5 मध्ये जर मी 2.5 जर मिळवलं तर किती होणार तर ते 14 होतील. किती होणार तर ते 14 होतील. म्हणजे या 12.5च्या जागी ऍक्च्युली काय पाहिजे होतं तर 11.5 पाहिजे होते. आणि म्हणून इथं आन्सर काय येणार की चुकीची संख्या कोणती आहे तर 12.5 आहे. आणि म्हणून आन्सर काय येणार तर 12.5 जो चौथा पर्याय तो काय तर जो योग्य आहे. ठीक आहे, तर यासाठी बघा लॉजिक कोणतं, फक्त एक संख्या चुकी दिली तेवढंच फक्त आपल्याला शोधायचं होतं. नेक्स्ट पुढचा असाच एक प्रश्न सॉल्व्ह करू आपण. खाली एक संख्या मालिका दिलेली आहे त्यापैकी एक पद चुकीचे आहे. एक पद चुकीचे आहे. चुकीचे पद दिलेल्या पर्यायामधून निवडायचं आहे. अ नंबर सिरीज इज गिवन विथ वन रॉंग टर्म, सिलेक्ट द रॉंग टर्म फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह. बघा परत आता याच्यामध्ये सुद्धा काय लॉजिक आहे तो आपल्याला शोधायचा आहे. हां, ह्या संख्या जर बघितल्यानंतर तुमचा एक लक्षात येत असेल की ह्या सगळ्या संख्या कशा आहेत तर ह्या बघा एक तर संख्या खूप मोठ्या होत जात आहेत त्यामुळे एक तर गुणाकार असेल किंवा स्क्वेअर्स किंवा क्यूब असणार आहेत. ठीक आहे, आपण एक एक अप्लाय करून बघू. इथं बघा हा 3 म्हणजे ॲक्च्युली काय आहे तर 3 म्हणजे ॲक्च्युली काय 1 स्क्वेअर प्लस 2 आहे. काय आहे 1 स्क्वेअर प्लस 2 आहे. नेक्स्ट हा काय आहे 10 म्हणजे काय येणार तर इथं बघा 3 स्क्वेअर प्लस 1. ठीक आहे, नेक्स्ट याच्यामध्ये जर आपण ॲड केलं तर किती येणार हां इथं आपण एक काम करू. हा लॉजिक इथं अप्लाय होणार नाही कारण हा स्क्वेअरचा जवळपास नाही. इथं आपण क्यूब घेऊ. 1 क्यूब घेतलं आणि इथं घेऊ आपण 2 क्यूब. इथं काय येणार तर 2 क्यूब. 1 क्यूब 1 प्लस 2. ठीक आहे, त्यानंतर 2 क्यूब म्हणजे किती येणार तर 8 प्लस 2 किती येणार तर हे 10. नेक्स्ट 29 म्हणजे काय तर 3 क्यूब 27 प्लस 2 आले किती तर 29 आले. नेक्स्ट 60 म्हणजे ॲक्च्युली काय आहे तर 4 क्यूब किती होतात तर 64 होतात प्लस 2 जर केलं तर ते किती येणार तर 66 यायला पाहिजे. पण इथं ॲक्च्युली किती दिले आपल्याला 60 दिले. इथं पाहिजे किती होता तर 66 पाहिजे होता. पुढच्या पण संख्या ट्राय करून बघू याच पद्धतीने आपला आन्सर येतं की नाही. 127 म्हणजेच किती आहे तर बघा 5 क्यूब 125 125 अधिक 2 127 आहे. म्हणजे हे बरोबर आहे किंवा आपण म्हणता येईल की आपला जो लॉजिक आहे ना तो बरोबर आहे. या 60च्या जागी फक्त 66 पाहिजे होतं म्हणजे सिरीज ही बरोबर असती. हे बघा ना हे किती आहे 6चा क्यूब 216 येतं आणि अधिक 2. त्यानंतर हा किती आहे तर 7चा क्यूब अधिक 2. 7चा क्यूब असतं 343 अधिक 2 345. म्हणजे इथं चुकीचा टर्म काय आहे तर 60 आहे. तो तिसरा पर्याय तो आपला काय तर योग्य असणार आहे. नेक्स्ट दिलेल्या संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखायचे. बरं आयडेंटिफाय द रॉंग टर्म इन द गिवन नंबर सिरीज. बघा आता यामध्ये नेमकं काय लॉजिक आहे तो आपल्याला शोधायचं आहे. 6 24 72 240 आणि 726. तुम्हाला लॉजिक सांगितलं आहे मी की डिफरन्स जर थोडा वाढत असेल तर बेरीज करा, जर जास्त वाढत असेल तर गुणाकार करा. इथं क्लिअर लक्षात येते 6 आहे आणि 720 पर्यंत संख्या मोठी झाली. आपण गुणाकार करून बघू. बघा 6 गुणाकारामध्ये 4 जर केलं तर किती येणार तर हा 24 येतं. 24 गुणाकारामध्ये 3 केलं तर 72 येतं. पण 72 नी
किंवा 240ला जर 72 भाग दिले तर पूर्ण भाग जात नाही, त्यामुळे इथं पॉईंटमध्ये आन्सर येईल भाग दिला तर, किंवा कुठल्या तरी पॉईंटमध्ये असणाऱ्या संख्येने 72ला गुणाकार केलं तर 240 येईल, त्यामुळे हा लॉजिक तर बरोबर नाही. दुसरा कोणता लॉजिक अप्लाय होता का तर बघा, 6 गुणाकारामध्ये जर मी 3 केलं तर किती होणार, साइन त्रिक 18 आणि अधिक 6. ठीक आहे. नेक्स्ट 24 गुणाकारामध्ये जर मी 3 केलं तर किती येणार, तर 24 त्रिक 72 येणार. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल, तर परत इथं जर मी 6 जर ॲड केले तर किती येणार, 24 त्रिक 72 आणि 6, म्हणजे याच्या जागी जर मी 78 लिहिलं तर कदाचित माझा आन्सर बरोबर येतं की नाही ते आपण चेक करून बघू. ठीक आहे. नेक्स्ट इथं 78 आहे, आपण इथं कन्सिडर करा की या 72 जागी 78 आहे, पुढचा संख्या येते की नाही, म्हणजे पुढे काय करायला लागेल आपल्याला, 78 गुणाकारामध्ये 3 अधिक 6, 78 गुणाकारामध्ये 3 जर केलं तर किती येणार, हे 8 त्रिक 24, 7 त्रिक 21 आणि 2 23, आणि पुढे काय करायचं, 6 ॲड करायचे, 234 आणि 6 240, तर आपला हा 240 बरोबर आहे. म्हणजेच याचाच अर्थ काय की या 72च्या जागी ॲक्च्युली किती पाहिजे होते, तर 78 पाहिजे होते, तर आपला आन्सर काय तर हा बरोबर असता. पण हीच 72 संख्या चुकीची दिली, त्यामुळे काय तर सेकंड ऑप्शन हा बरोबर आहे. एकदा पुढचं पण व्हेरीफाय करून बघू. बघा 240 गुणाकारामध्ये 3 प्लस 6, 24 त्रिक 72, म्हणजे 240 गुणाकारामध्ये 3 जर केलं तर 720 येईल, 720 आणि 6 किती येणार, 726. त्यामुळे हा जो लॉजिक आहे ना हा आपला बरोबर आहे. फक्त इथं चुकीची संख्या कोणती दिली आहे, तर 72 दिलेली आहे. त्या 72च्या जागी ॲक्च्युली आपल्याला काय पाहिजे होते, तर 78 पाहिजे होते, तर आपलं काय तर हा ही जी सिरीज आहे ती आपली बरोबर असती. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा एक प्रश्न घेऊ. नेक्स्ट पुढे बघा कोणता प्रश्न आहे की 14, 26, 48, 98, 164 आणि 386. परत संख्या या मोठ्या होत जात आहेत, त्यामुळे गुणाकार आणि बेरीज यामध्येच काहीतरी लॉजिक असणार आहे. काय लॉजिक आहे यामध्ये बघा. आता 14 गुणाकारामध्ये जर मी 2 केलं तर किती होत आहेत, आपण संख्या मोठी झाली त्यामुळे आधी गुणाकार ट्राय करून बघू. 14 गुणाकारामध्ये 2 केलं तर 28 होईल, त्याच्यातून 2 वजा केले तर किती येणार, तर 26 येणार. 26 गुणाकारामध्ये जर 2 केलं तर किती येणार, तर ते 52 येतील. 26 गुणाकारामध्ये 2 किती येणार, 52, त्याच्यातून जर 2 वजा केले तर आन्सर किती येणार, 50 येईल. पण इथं आहे किती, तर 48 आहे. ठीक आहे. आता मी एक काम करतोय, 50 कन्सिडर करून सिरीज कंप्लीट होते का ट्राय करू. बघा 50 गुणाकारामध्ये जर मी 2 केलं, -2 केलं, 50 दुने 100, 100 मधून 2 गेले 98, म्हणजे बरोबर आहे. याचाच अर्थ काय की या 48च्या जागी ॲक्च्युली 50 पाहिजे होतो, तर सिरीज बरोबर असती. 48 ही चुकीची संख्या दिलेली आहे, त्यामुळे याचा आन्सर काय येणार, किंवा गटात न बसेल किंवा सिरीजमध्ये कोणतं चुकीचं टर्म आहे, तर 48 आहे. पुढे ट्राय करून बघू सगळं बरोबर आहे का. 98 गुणाकारामध्ये 2 -2, 98 गुणाकारामध्ये 2 196, त्याच्यातून 2 गेले 194. 194 गुणाकारामध्ये जर 2 करा तर किती येणार, तर ते 398, म्हणजेच किती येणार, तर 19 दुने 38, म्हणजे 380 आणि 4 दुने 8, 388. 388 मधून 2 गेले तर किती येणार, 386. याचा अर्थ काय की ही जी संख्या आहे ना 48 ही काय तर ही चुकीची आहे. त्या जागी काय पाहिजे होतं, तर 50 पाहिजे होतं, म्हणजे आपला आन्सर काय असतं, तर तो बरोबर असता. तर विद्यार्थी मित्रांनो, अशी अपेक्षा होतोय की तुम्हाला हा जो टॉपिक आहे किंवा नंबर सिरीज, आपण हा सिरीजमधला एक पार्ट कंप्लीट केला आहे. अजून याच्यामध्ये जो सेकंड पार्ट आहे म्हणजे कोणता, तर अल्फाबेटिकल सिरीज, तो आपण नेक्स्ट पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. पण नंबर सिरीजना हा थोडासा जास्त लॉजिकल आहे, तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची गरज आहे. त्यामुळे याची भरपूर प्रॅक्टिस करा. जेवढ्या जास्त प्रकारचे तुम्ही प्रश्न सॉल्व्ह करणार तेवढं असं तुमचं लॉजिक डेव्हलप होणार आहे आणि लवकर लवकर आन्सर निघतील हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि आपल्याला परीक्षेमध्ये तेच अपेक्षित आहे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आकार फाउंडेशनचा जो यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. तुम्हाला फ्री कंटेंट हा रेग्युलर तुम्हाला त्या चॅनलवर मिळणार आहे. या व्यतिरिक्त आकार फाउंडेशनचा टेलिग्राम चॅनल पण आहे, त्यावर पण तुम्हाला फ्री कंटेंट मिळेल, तर तो सुद्धा जॉईन करायला विसरू नका. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथंच थांबूया. थँक्यू व्हेरी मच.